शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतपिके व शेती नुकसानीची पटेल परिवार व तहसीलदार यांनी पाहणी केली आहे। तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सूचना दिल्या। शिरपूर तालुक्यात थाळनेर होळनाथे सर्कलमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतपिकांचे तसेच असंख्य टिश्यू कल्चर केळी रोपांचे व शेती उपयोगी साहित्याचे तसेच मान्सूनपूर्व पेरणीच्या पिकांचे धूळ पेरणी बियाणे खते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। परिसरातील शेतकरी पूर्णपणे गांगरला असून नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल, सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल यांनी 27 मे 2025 रोजी सकाळी थाळनेर शिवार, भोरटेक, मांजरोद, जापोरा शिवारात प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के.डी. पाटील, शेतकरी, ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते। आता आपण आलो थाळनेर शिवारात, सोबत तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी साहेब पण आहेत आणि काल संध्याकाळी ज्या झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणी करण्यासाठी आदरणीय भूपेशभाई देखील या ठिकाणी आहेत, त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आलेला आहे। शेतकऱ्यांचं अतिशय प्रचंड प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे। केळी बागा काढणीवर आलेल्या असतानाच तोंडाशी आलेला घास आता निघून गेलेला आहे। बोलूया नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी। दादा, आपलं नाव? ज्ञानेश्वर रतिवान चौधरी। किती केळी लावलेली होती आपण? ही माझी 10,000 लागवड आहे। अच्छा, पूर्णच गेली? त्याच्यातून 7,000 जवळपास लॉस झालेला आहे। सगळेच झोपले, सगळे जमीनदोस्त झाले। साधारणतः किती नुकसान झालेलं आहे आपलं? 70%। हा, पण अमाऊंट किती नुकसान? जर म्हटलं तर मला एका 1000 रोपामध्ये जवळजवळ मी 2 लाख रुपये कमवू शकतो। म्हणजे 14 लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं। एक रोपला 150 रुपये खर्च हो, आतापर्यंत। कारण ते 20 रुपये 25 पैशाचं रोप आणलेलं राहतं आपण जैन कंपनीकडून, फर्टिगेशन आणि टोटल त्याचं पूर्ण हे झालेलं आहे ना। आता त्याच्या पुढे आता खर्च राहिलेला नाही आता त्याचा। तहसीलदार साहेबही माझ्यासोबत आहेत। साहेब, काय सांगणार आज? आज काल जो झाला आपलं दिनांक 26 मे रोजी जे अवकाळी पाऊस आला सायंकाळी, तर त्या पावसामुळे आणि वादळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्या सर्व शेतकऱ्यांचं आम्ही आज आमचे तलाठी आहेत, आमचे ग्रामसेवक आहेत आणि आमचे कृषी सहाय्यक आहेत सोबत। आज माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत ते देखील उपस्थित आहेत। ते सर्वांच्या समक्ष आपण हे सर्व पंचनामे आज करून घेणार आणि किती नुकसान झालेलं आहे नुकसानीची टक्केवारी आपण ठरवणार। जेवढं नुकसान झालं तेवढं आपण लिहिणार आणि त्याप्रमाणे शासन नियमाप्रमाणे जे मदत आपल्याला देता येईल शासनामार्फत, तर ती आपण यांना देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आहोत। आणि आज पंचनाम्याच्या वेळेस आदरणीय आपले भूपेशभाई देखील आज उपस्थित आहेत। प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी त्यांनी देखील जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ते देखील स्वतः प्रयत्नशील आहेत। काल देखील मला आदरणीय आपले भाईसाहेब आहेत, अमरीश साहेबांनी मला फोन केला होता काल स्वतःहून की बुवा आपल्या भागात जो जापोरा वगैरे, मांजरोद आपला पूर्ण पट्टा आहे, भोरटेक, या भागामध्ये आपण स्वतः जाऊन यावं। मग आज मी तालुका कृषी अधिकारी देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण जेवढे शेतकऱ्यांचं नुकसान झाले सर्वांचे आपण पंचनामे करून घेणार आणि त्याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आणि शेतकऱ्यांना त्यांची जी नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करणार।